नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या घडामोडी. विकसित भारत ग्रामीण रोजगार व आजीविका मिशन मधून रोजगाराची हमी असे प्रतिपादन खासदार धैर्यशील पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले. विकसित भारत ग्रामीण रोजगार व आजीविका मिशन (VBG) रामजी या योजनेतून केंद्र शासनाच्या वतीने अकुशल बेरोजगारांना रोजगाराची हमी देण्याचे काम करण्यात येत असून योजनेचा जास्तीत जास्त लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन खासदार धैर्यशील पाटील यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले. या पत्रकार परिषदेस कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादू मानकर, उपसभापती नितीन पाटील, रघुनाथ दळवी, वाशी सरपंच संदेश ठाकूर, मसद सरपंच हरिश्चंद्र पाटील, प्रफुल्ल म्हात्रे आदींसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी योजनेची माहिती देताना खासदार धैर्यशील पाटील यांनी सांगितले की आजीविका मिशन म्हणजे VBG रामजी या योजनेचे अधिनियमामध्ये रूपांतर करून 2025 चा कायदा या ठिकाणी केंद्र शासनाने या ठिकाणी निर्मित केलेला आहे. ज्या योजनेला आपण 1980 साली रोजगार हमी योजना म्हणून आपण ओळखत असू, त्याच योजनेचं अनेक टप्प्यामध्ये होणाऱ्या सुधारणा आणि होणारे बदल आणि आवश्यकतेमध्ये असणारे बदल हे लक्षात घेऊन या अधिनियमाची या ठिकाणी घटना या ठिकाणी केली गेलेली आहे. आणि त्यामुळे VBG रामजी म्हणजे विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन हा कायदा या ठिकाणी अंमलात या ठिकाणी आणलेला आहे. हा कायदा अंमलात आणण्याचं सर्वात महत्वाचं कारण की रोजगार हमी योजनेचं जे 2004 ते 2005 या दरम्यान जे रूप होतं की जे रूप नरेगा म्हणून या ठिकाणी ओळखलं जायचं, त्याच योजनेमध्ये असलेले कच्चे दुवे, त्या योजनेमध्ये असलेल्या उणीवा, त्या योजनेमध्ये असलेल्या कमतरता ह्या दूर करून 2026 या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये घडलेले बदल, त्या बदलाच्या अनुषंगाने आणि 2047 सालाकडे विकसित भारताचा असलेला दृष्टिकोन इथपर्यंत पोहोचण्याकरता या योजनेची या ठिकाणी अंमलबजावणी करण्याचा या ठिकाणी बेत केलेला आहे. या योजनेमध्ये जुन्या योजनेपेक्षा काही फरक केलेले आहेत. एक म्हणजे 100 दिवसाची रोजगाराच्या गॅरंटीच्या ऐवजी आता या ठिकाणी 125 दिवसाची गॅरंटी केलेली आहे. रोजगाराच्या उत्पन्नाची यामध्ये वैधानिक हमी दिलेली आहे. शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेच्या मुळे मजूर तर मिळत नसतील तर शेतीच्या कामाच्या काळामध्ये 60 दिवसाची विश्रांती या ठिकाणी दिलेली आहे. निर्धारित वेळेमध्ये पैसे मिळतील याकरता कालमर्यादा आखून दिलेली आहे. आणि अगोदरच्या योजनेमध्ये जो काही भ्रष्टाचार, ज्या काही उणीवा, जे काही चुकीची मंडळी या ठिकाणी करत असतील त्यांना निर्बंध होण्याकरता या योजनेमध्ये बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन, जिओ टॅगिंग, सॅटेलाइट सर्वे, AI चा वापर या ठिकाणी करून ही योजना ज्या रोजगार आवश्यक असणाऱ्या बांधवांकरता केली होती त्यांनाच या ठिकाणी त्याचा लाभ व्हावा अशा परिस्थितीचे अनेक बदल, अनेक सुखकारक बदल, अनेक योग्य बदल या ठिकाणी करून माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन अधिनियम 2025 या ठिकाणी केलेला आहे. त्याची माहिती मी तुमच्या समोर या ठिकाणी मांडली. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.